देशभरामध्ये सध्या मंदिर, मशीद, हनुमान चालीसा असे सगळे वाद सुरू असतानाच आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून सुद्धा नवाच वाद उभा राहिलाय। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला नसल्याचं सांगत कर्नाटकातील किष्किंधा हे हनुमानाचं जन्मस्थळ आहे असा दावा किष्किंधाच्या मठाधिपतींनी केलेला आहे। नाशिकच्या महंतांनी याला विरोध केलाय, त्यामुळे आता हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद सुरू झाल्याचंच बघायला मिळतंय। हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद। अंजनेरी की किष्किंधा पर्वतावर जन्म। बुद्धिहीन तनु जानिके। दावे प्रतिदाव्यांनी वातावरण तापलं। हरहु कलेस बिकार। जन्मस्थळाचा वाद धर्मपीठासमोर जाणार। जैसा अयोध्या में राम जन्मभूमि है, ऐसे ही हनुमान जी का भी एक दिव्य क्षेत्र जन्मभूमि है। वो पंपा क्षेत्र किष्किंधा नगरी में है। कर्नाटकच्या हंपी इथल्या किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वतींच्या या दाव्यानं नवा वाद निर्माण झालाय। किष्किंधाच्या पर्वतावरच हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करत गोविंद स्वामी यांनी थेट त्र्यंबकेश्वर गाठलं। खरे तर जिथं जिथं हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जातो त्या प्रत्येक ठिकाणी किष्किंधाचे मठाधिपती जाऊन त्यांच्याकडे पुरावे सादर करतात। कहीं नहीं लिखा कि यहाँ हनुमान जी का जन्म हुआ। यासाठी त्यांनी धर्मरथ देखील बनवला आहे। वाल्मिकी रामायणात हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून किष्किंधाचाच उल्लेख असल्याचं ते सांगतात। संपूर्ण रामायण अवलोकन किया तो संपूर्ण रामायण में किष्किंधा में हनुमान जी का जन्म स्थल हुआ करके विस्तार रूप से कहानी भी वाल्मीकि महर्षि ने सुनाया। बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी। गोविंदानंदांचा हा दावा नाशिकच्या साधू महंतांनी मात्र फेटाळून लावलाय। यापूर्वीही दाक्षिणात्य महंतांनी अशाच प्रकारे पंचवटीही त्यांच्याकडे असल्याचा खोटा दावा केला होता। आत्ताही तसाच प्रयत्न झाल्याचं सांगत नाशिकच्या अंजनेरी पर्वतावरच हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख अनेक धर्मग्रंथात असल्याचं नाशिकचे महंत सांगतायत। प्राचीन जे धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये अनेक आपले स्थानिक देखील तेवढेच जुने ग्रंथ आहे। नाशिक पंचकोशी यात्रा आहे, त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वर महात्म्य नावाचं जुनी ग्रंथ आणि पोथी आहे, त्याचप्रमाणे दिलीत ना त्यांनी सांगितले त्यामध्ये। तर आपण चर्चा करू त्याविषयी, काय हरकत नाही। प्रमाणाला काय प्रमाण दाखवता येतील। किष्किंधाच्या मठाधिपतींच्या दाव्याला आव्हान देण्याकरता नाशिकच्या महंतांनी शास्त्रार्थ सभेचं आयोजन केलंय, त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। त्यांचं म्हणणं गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही सर्व धर्माचार्यांनी पंडितांनी ऐकलेलं आहे। 31 तारखेला आम्ही सर्व त्यांना आमच्या पद्धतीने धर्मशास्त्राच्या अनुसार परंपरेच्या अनुसार त्यांना उत्तर देणार आहे। और उनका जो जन्मस्थल है उस पर बताया जा रहा है कि यह जन्मस्थल नहीं है, तो इस बात को सभी से निवेदन है कि बंद करे और ये सब निरर्थक है। गोदा महात्म्यामध्ये आणि गोदा पुराण आदी अनेक ग्रंथांमध्ये वर्णित आहे। हनुमानाचा जन्म हे नाशिक आहे, अंजनेरी आहे। तिथे अंजनेरीमध्येच अंजनी मातेचं मंदिर आहे। हनुमान जन्मस्थळाचा वाद तसा नवीन नाही। यापूर्वीही वेगवेगळ्या राज्यातील मठांनी हनुमानाच्या जन्मस्थळाचे दावे केले आहेत, ज्यात किष्किंधा कर्नाटक, अंजनेरी नाशिक महाराष्ट्र, गोकर्ण कर्नाटक, नवसारी गुजरात, कर्नाल हरियाणा, तिरुपती आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे। जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहु लोक उजागर। अनेकदा हनुमान जन्मस्थळाचे वाद झाले, पण हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कोणतं हे निश्चित होऊ शकलेलं नाही। देशात मंदिर, मशिदी आणि हनुमान चालीसेचा वाद सुरू असताना आता थेट हनुमानाच्या जन्मस्थळावरून धार्मिक वाद उभा राहिलाय।
अयोध्या इथं राम मंदिरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतोय. त्यानंतर आता हनुमान जन्मस्थळाच्या विकासासाठीही हालचाली सुरू झाल्यात. त्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण केला जातोय. त्यामुळे आता यावर धर्म परिषद काय निर्णय देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अमरावतीच्या इरविन चौकात राणा दाम्पत्याविरोधात भीम ब्रिगेड या भीम ब्रिगेडनं आंदोलन केलं. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. रवी राणा आणि नवनीत राणा अमरावतीच्या इरविन चौक इथं येत असतानाच त्या ठिकाणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येऊन राणा दाम्पत्याचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी यावेळी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास 50 ते 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. राणा दाम्पत्याचा भीम आर्मीकडून निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अमरावतीत राणा दाम्पत्य दाखल झाल्यानंतर रोड शो दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मातोश्री या निवासस्थानावर हनुमान चालीसा पठणाचा दिलेला इशारा, त्यानंतर पोलिसांनी केलेली अटक, अटकेनंतरची जेलवारी, त्यानंतर दिल्ली आणि लडाख दौरा, अशा तब्बल 36 दिवसांनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं अमरावतीत आगमन झालं. अमरावतीत आगमन होताच युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी राणा दाम्पत्याच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीच्या नांदगाव पेठ या भागातही राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठण आणि आरती केली आहे. त्यानंतर अमरावतीच्या विविध भागात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. एकूणच राणा दाम्पत्यानं अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. राणा दाम्पत्याचं अमरावतीच्या तिवसामध्ये जोरदार स्वागत झालं. तिवसा इथं युवा स्वाभिमान पक्षाकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. राणा दाम्पत्यानं नागपुरात शनिवारी हनुमान चालीसा पठण केलं. राष्ट्रवादी काँग्रेस राणा दाम्पत्याच्या विरोधात मैदानात उतरल्यानं पोलिसांसमोर आव्हान उभं ठाकलेलं. पण पोलिसांनी योग्य रणनीती आखत राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समोरासमोर येऊच दिलं नाही. नागपुरात नेमकं काय घडलं बघूयात. राणा दाम्पत्य यांचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम, त्याचवेळी तिथं आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम, यामुळे नागपूरचं पश्चिमेश्वर हनुमान मंदिर राजकारणाचा आखाडा बनेल असं वाटलं होतं. पण नागपूर पोलिसांनी मोठ्या चतुराईनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नवनीत राणा दाम्पत्याला समोरासमोर येऊच दिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा पठणासाठी 12 वाजताची वेळ देण्यात आली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 12:30ला आपला कार्यक्रम सुरू केला आणि तो बराच वेळ लांबवला. त्या दरम्यान राणा दाम्पत्यही विमानतळावर दाखल झालं होतं. सुरुवातीला नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्याला 15 मिनिटं विमानतळाच्या VIP कक्षात बसवून ठेवलं. आता महाविकास आघाडी सरकार आहे, सत्ता आहे, त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना आतमध्ये बसून ठेवण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक बसून ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून ते इथून डिले व्हावे आणि अमरावतीचे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी उशिरा व्हावे आणि कार्यक्रमात एक प्रकारे आडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे, असा आमचा आरोप आहे. काही वेळानं राणा दाम्पत्य विमानतळाबाहेर निघालं. समर्थकांकडून स्वागत झालं. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर ते हनुमान मंदिराकडे जायला निघाले. महाराष्ट्राची जनता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडनं त्रस्त आहे. यासाठी आम्ही या शनी मंदिरामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं प्रार्थना करणार आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे विघ्न आहे महाराष्ट्राचं, हे दूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये शांती सुव्यवस्था आणली पाहिजे, अशी सुद्धा प्रार्थना देवाला आम्ही आज करणार. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम सुरूच होता. त्यामुळे नागपूर पोलिसांनी विमानतळाच्या एक्झिट रोडवरच एक वाहन आडवं करून
राणा दाम्पत्याचा ताफा 15 ते 20 मिनिटं रोखून धरला. त्यांचा जो कॉन्वॉय आहे तो थांबवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की पोलिसांची एक गाडी आडवी लावण्यात आलेली आहे. नेमकं काय कारण आहे आपण राणा यांना विचारूया. नवनीत राणा, नेमकं का बरं तुमची गाडी थांबवण्यात आली, काय कारण आहे? मुख्यमंत्रीला खूप जास्त भीती वाटते मला वाटते, आणि साधा एअरपोर्टमधून निघालो की मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि तिथे हनुमान चालिसाचं पाठण आणि आरती करण्यासाठी, तर असे पोलीसवाल्यांनी पहिले लॉन्चमध्ये आम्हाला बसवला, डिटेन केला, आणि आता पोलीसची गाडी आडवी जर आपण कॅमेऱ्यामध्ये दाखवली तर या पद्धतीने आडवी करून गाडी ठेवलेली आहे आणि आमची गाडीमध्ये बसून आम्ही रोडवर वाट पाहतो की आम्हाला जाऊ देणार आहे. जेव्हा राणा दाम्पत्य पश्चिम ईश्वर हनुमान मंदिरामध्ये पोहोचलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते तिथून निघून गेले होते. नागपूर पोलिसांनी योग्य रणनीती आखून नागपूर शहराला राजकीय आखाडा बनण्यापासून रोखलं. त्यामुळे चांगल्या चांगल्या नेत्यांवर हावी ठरणाऱ्या राणा दाम्पत्यावर शनिवारी नागपूर पोलीस मात्र शिरजोर ठरल्याचं पाहायला मिळालं. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार सदुद्दीन ओवैसी जाहीर सभेत बोलतायत. भिवंडीमध्ये ही सभा आहे, थेट प्रक्षेपण. अगर आपको अपने पार्टी के लोगों की फिक्र है कि कहीं मोदी की हुकूमत उनको जेल में डाल दे, तो फिर आपको ये सोचना पड़ेगा कि आपने कैसे अपनी हुकूमत में खालिद गुड्डू को जेल में डाला. याद रखिए, अगर खालिद गुड्डू जेल को जा रहा है हुकूमत के जबर और जुल्म का शिकार होकर, तो कहीं दिल्ली की हुकूमत भी अपनी ताकत का बेजा इस्तेमाल ना करे और आपके ही करीबी लोगों को जेल में डाल दें. अगर आज आप फिक्रमंद हैं, तकलीफ में हैं, तो मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से पूछना चाह रहा हूं, खालिद गुड्डू के घर वालों पर क्या गुजर रही होगी? उनके घर में उनके भाइयों पर, उनके अफराद खानदान पर, उनके दोस्तों पर क्या गुजर रही होगी? इसीलिए हम महाराष्ट्र हुकूमत से मुतालबा करते हैं कि आप खालिद गुड्डू को रिहा करवाइए. मुकाबला करिए सियासत में, मैदान में मुकाबला करिए. लोकतंत्र है, लोकशाही है, संविधान के दायरे में रहकर मुकाबला करिए. किसी को जेल में डालकर ये बहादुरी का काम नहीं है. बहादुर वो है जो अपने मुखालिफीन को भी छोड़े और कहे कि आओ प्यारे आजमाओ किस्मत, देखते हैं मैदान में अवाम किसको पसंद करती है. अगर आज हुकूमत महाराष्ट्र की सरकार लोकशाही पर भरोसा करती है, तो मैं उम्मीद करता हूं कि वो खालिद गुड्डू को रिहा करवाएगी. और शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस ये कहेगी कि खालिद गुड्डू तुम बाहर निकल कर हमसे मुकाबला करो. हम भी यही चाहते हैं कि कोई भी जेल में ना जाए. सियासतदान है, राजनेता है, अगर वो जेल को चले जाएंगे तो याद रखो उनकी मकबूलियत में और इजाफा होता रहेगा. खालिद गुड्डू की मकबूलियत में कोई कमी नहीं आई, ना इंशाअल्लाह कमी आएगी. खालिद गुड्डू एक दिन रिहा होगा, और जब खालिद गुड्डू रिहा होगा तो पहले से ज्यादा ताकतवर एक सियासी नेता बनकर रिहा होगा. और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हमेशा मजलूमों का साथ देती है. जुल्म करने वालों, याद रखो, इख्तिदार किसी के पास रहने वाला नहीं है. आज तुम इख्तिदार के नशे में चूर होकर मजलूमों को जेल में डाल रहे हो, मगर इंसानियत की तारीख गवाह है कि जिस हुक्मरान ने अपनी ताकत के बलबे पर, अगर वो ये समझ रहा है कि किसी को मैं जेल में डाल सकता हूं, कुदरत का काम यही होता है कि जो हुक्मरान जुल्म करता है. भिवंडीमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची सभा आणि त्याचं थेट प्रक्षेपण बघत होतो. पुढच्या बातमीकडे वळूया. संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. शुक्रवारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केला आणि त्यानंतर आता संभाजीराजेंची वडील शाहू छत्रपती यांनी संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीवरून फडणवीसांवर निशाणा साधलाय.
मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. पण शाहू छत्रपतींचा फडणवीसांवर निशाणा. अपक्ष उमेदवारी हा फडणवीसांचा डाव. संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून खडे बोल. मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. आम्ही देतो तुम्हाला पाठिंबा. तुम्ही अपक्ष राहिला तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला किंवा आघाडीचा पाठिंबा घेतला तर आम्ही कसं देणार? शुक्रवारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. तर शनिवारी संभाजीराजे यांचे वडील शाहूराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवारीवरून थेट फडणवीसांवर निशाणा साधला. या दोन्ही प्रतिक्रियांमुळे संभाजीराजेंचा घात नेमका कोणी केला याची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर पडदा पडल्यानंतर शाहू छत्रपती यांनी शनिवारी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळेला त्यांनी संभाजीराजेंचं नेमकं काय चुकलं यावर सडेतोडपणे मतं मांडली. राज्यसभाची सीट तुम्हाला पाहिजे होती, ते त्याला जर महत्व तुम्ही देत असाल तर मग या आघाडीच्या लोकांना भेटायला पाहिजे होतं. जसं तुम्ही फडणवीसांना भाजपच्या नेत्यांना भेटला त्याप्रमाणे इकडेही भेटायला पाहिजे होतं. संभाजीराजेंच्या माघारीविषयी बोलताना शाहू छत्रपती यांनी माजी मुख्यमंत्री आणि राज्यातले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी होती असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला. बहुजन मतांचं विभाजन व्हावं अशी भाजपची खेळी होती असा आरोपही त्यांनी केलाय. तुम्ही अपक्ष राहिला तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला किंवा आघाडीचा पाठिंबा घेतला तर आम्ही कसं देणार पाठिंबा? तर कदाचित त्यांनी असं सुचवलं असेल असं मी म्हणतोय की तुम्ही अपक्ष राहा, त्यांचा पाठिंबा घ्या, आमचा राहीलच राहील. मग काय सोपं झालं ना, असं गणित असावं. संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देऊन छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून विरोधक शिवसेनेवर निशाणा साधतायत. पण यावर सुद्धा शाहू महाराजांनी उमेदवारी ही राजकीय भूमिका असल्याचं सांगत प्रत्युत्तर दिलं. असं वेळोवेळी झाले, पण तो त्यांचा खरं म्हणजे सगळे त्यांचे निर्णय तेव्हापासूनचे ते सगळे व्यक्तिगत निर्णय. घरात आम्ही दोघं तिघं आहोत आता ह्याच्यामध्ये. तर मला विचारलं म्हणजे संमती घेऊन काही पावलं उचलले असं काही झालं. शाहू महाराजांच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं त्यांचे आभार मानलेत. छत्रपती शाहू महाराजांचे आभार व्यक्त करतो. मी ऐकलं त्यांचं निवेदन पूर्णपणे. एक स्पष्ट झालं की कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. एकंदरीतच शुक्रवारच्या संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व नाराजीचा सूर मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडे वळला होता. पण आता शाहू छत्रपतींच्या दाव्याने फडणवीसांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळे संभाजीराजेंचा घात शिवसेनेनं केला का भाजपनं अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीच पुढे येऊन ही चर्चा थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान शाहू महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर संभाजीराजेंनी ट्विट केलेलं आहे आणि म्हटलंय की शाहू महाराजांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही. आपण नजर टाकूया की नेमकं काय म्हटलंय संभाजीराजे छत्रपती यांनी.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. बातमी आता आपण बघणार आहोत. राज्याची थोडी चिंता वाढवणारी आहे. राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. पुण्यामध्ये कोरोनाचे नवे व्हेरियंट्स BA.4 आणि BA.5चे एकूण 7 रुग्ण आढळलेत. या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्टवर गेली आहे. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचं समजतंय. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर इथल्या कोरोना रुग्णसंख्या वाढीवर चिंता व्यक्त करतायत. खबरदारीचा उपाय म्हणून टेस्ट आणि लसीकरणावर भर देण्याची गरज आहे असं ते म्हणाले. या शब्दात महाराष्ट्रात कोरोना पुन्हा येत असल्याचे संकेतच टोपेंनी दिलेत. मुंबई आणि परिसरामध्ये ॲक्टिव्ह केसेस सापडण्याची संख्या नक्कीच वाढलेली आहे आणि त्यामुळे थोडीशी काही भागामधली काळजी नक्कीच वाटते. जसं मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या भागामध्ये पालघर असेल, तर या सगळ्या भागांमध्ये निश्चित प्रकारे संख्या वाढते आणि ती 500च्या संख्येने वाढते. हा नक्कीच थोडासा आपल्याला विचार करायला भाग पडणारा विषय दिसतो. त्यामुळे आम्ही टेस्ट वाढवण्याचा एक नक्की निर्णय घेतो आहे. जरा मास्क पण आता पुन्हा असं वाटायला लागलं की जरी कंपल्सरी नसलं तरी आता लोकांना परत अलर्ट करावं लागेल की ज्या अर्थी संख्या वाढते त्या अर्थी आपण मास्क घालण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे. हे सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.